काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातल्या एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमधील एका टेबलापाशी एक मनुष्य विमनस्पणे शून्यात नजर लावून बसला होता. त्याच्या भकास चेहऱ्यावरून तो कोणत्या तरी काळजीत आहे हे स्पष्ट दिसत होते. सगळं काही ठीक आहे ना साहेब? वेटरने त्याला सहज विचारले. त्या माणसाने आश्चर्याने वर पाहिले. त्या माणसाला त्या वेटरकडे पाहून तो एखादा देवदूत असल्यासारखे वाटले. नाही रे बाबा, काही ठीक नाहीये, त्याने अतिशय कडवटपणे उत्तर दिले. मला असले भिकार आयुष्य अजिबात नको होते. मला याहून खूप काहीतरी चांगले मिळायला हवे होते. मी आनंदाने भरलेले एक यशस्वी जीवन मागितले होते. मला भरपूर पैसा हवा होता. मी सडपातळ असावे, माझी स्वतःची गाडी असावी, बंगला असावा, एक सुंदर बायको असावी आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम असावं, अशा स्वप्न मी पाहिली होती. माझे 2-4 भाषांवर प्रभुत्व आहे आणि मी जगातले अनेक देश फिरलो आहे. त्यामुळे समाजात माझी कीर्ती असेल असे मला वाटत होते. आता तू आपणहून विचारतो आहेस म्हणून सांगतो, माझे काहीही ठीक चाललेले नाहीये. माझ्या अपेक्षा खूप उच्च दर्जाच्या होत्या आणि माझ्या वाट्याला मात्र आलं आहे असलं दळभद्री जीवन हे, असे म्हणून त्याने उदासपणे आपली मान खाली घातली. या सगळ्या जळफळाटाच्या उद्रेकात तो वेटर अत्यंत शांत होता. नंतर तो धीरगंभीर स्वरात म्हणाला, मग बदलून टाका की. तुम्हाला तर ठाऊक आहे ना की तुमचे जीवन कोणत्याही क्षणी बदलू शकता. त्या माणसाने चमकून वर पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे नजर टाकली. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या टेबलांवर निरनिराळे माणसे इडली, वडे, डोसे चापत होती. क्षणभरापूर्वी तेथे काही मोठा, अद्भुत आणि चमत्कारिक प्रसंग घडला होता. हे कोणाच्या गावीही नव्हते. जे लोक यशस्वी बनतात ते म्हणे अयशस्वी लोकांपेक्षा वेगळ्या आणि प्रभावी प्रकारचे विचार करतात. ठीक आहे, मग माझा एक अगदी साधा प्रश्न आहे की अयशस्वी लोकसुद्धा त्यांच्यासारखा तसा वेगळा विचार का करू शकत नाहीत? याचे उत्तर म्हणून अयशस्वी लोकांकडून बहुतेक वेळा एक लांबलचक यादी प्रस्तुत केली जाते. या यादीत अनेक बहाणे, कारणे आणि अडचणी यांची जंत्री असते. तुम्ही अशा अयशस्वी लोकांच्या वर्गात मोडता का? की अजून काहीतरी मिळवण्याची तुमची इच्छा आहे? असेल तर त्यासाठी काही प्रयत्न करण्याची तुमची तयारी आहे का? तसे असेल तर या पुस्तकातून तुम्हाला खचितच मार्गदर्शन मिळेल, प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन प्राप्त होईल. कारण हे पुस्तक मी त्याच उद्देशाने लिहिले आहे. ज्या क्षणी हवी असेल त्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच बदल घडवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तुमची विचार करायची प्रत्येची पद्धत बदलायला हवी. या पुस्तकातले मुख्य विषयसूत्र विचार करण्याची पद्धत बदलणे हेच आहे. आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या धारणांवर पडतो. आपल्या धारणांचा प्रभाव आपल्या वर्तनावर पडतो. आपल्या वर्तनाचा प्रभाव आपल्या कामगिरीवर पडतो आणि आपल्या कामगिरीचा प्रभाव आपल्या यशप्राप्तीवर पडतो. म्हणून आपली विचार करण्याची पद्धत बदलणे हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते. कोणत्याही बाबतीत पहिले पाऊल टाकणे हे नेहमीच अवघड व धाकधुकीचे असते. तरीही ते पाऊल जरूर टाकले पाहिजे, कारण ती एक सुरुवात आहे. त्या अगदी छोट्या का होईना पावलापासून एक मोठा प्रवासाचा शुभारंभ होत असतो. चिनी भाषेत तशा अर्थाची एक म्हणही आहे, हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलानेच होत असते. तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेणारे हे पहिले पाऊल तुमच्या जीवनाला नक्कीच कलाटणी देणारे ठरेल. पहिले पाऊल उचलण्यात पुष्कळ आव्हाने असतील. तुम्हाला अनेकदा हताश व्हावे लागेल, पण शेवटी तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल याची खात्री मनाशी बाळगा. तुमच्या अंतर्मनामध्ये स्वतःविषयी मी हे करू शकतो अशी प्रतिमा निर्माण करा व ती दिवसेंदिवस दृढ करा. सर्वात श्रेष्ठ ठरण्यासाठी सर्वात श्रेष्ठ प्रयत्न करा. आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक यशाचा, मग ते किती का छोटे असो, आनंद साजरा करा. त्यामुळे तुमची यशस्वी होण्याची प्रतिमा अधिक बळकट होईल. आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या कार्यक्षमतेवर कोणतेही बाहेरून लादलेली मर्यादा नसते. आपणच आपल्यावर ओढवून घेतलेल्या या मर्यादा व बंधनांमधून मुक्त व्हा. मनुष्याने स्वतःचा उद्धार करावा. आपला नाश आपण करून येऊ नये, कारण आपणच आपला बंधू व आपणच आपले शत्रू असतो. जीवन हा एक प्रवास आहे
आणि सर्व प्रवासांप्रमाणे त्याला देखील काहीतरी गंतव्यस्थान असले पाहिजे. तरच आपल्याला प्रवास करण्यासाठी स्फूर्ती मिळेल. आयुष्यात कुठे पोचायचे असेल हे ध्येय निश्चित करणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर कागदाच्या कपट्याप्रमाणे वाऱ्याबरोबर कुठेही भरकटत जाण्याची पाळी येईल. तुमच्या जीवनाचा नवा प्रवास तुम्ही सुरू करीत आहात. तुमच्याजवळ गुण आणि अनुभवांचा एक मिणमिणीचा दिवा आहे. त्याचा प्रकाश अपुरा आहे. त्याने फार लांबचे दिसत नाही. खास खळग्यात धडपडावे लागत आहे. ठेचा खाव्या लागत आहेत. अशा वेळी संपूर्ण मार्ग प्रज्वलित करून तुमचा प्रवास सुखकर करेल अशा एका मोठ्या प्रकाश झोताची तुम्हाला गरज आहे. तो प्रकाश झोत म्हणजेच विचार बदला. ते केल्यास तुमचे उर्वरित आयुष्य मजेत जाईल. पंडित नेहरूंच्या अत्यंत लाडक्या ओळी येथे मला आवडतात. प्रचंड मोठे मोह आणि आकर्षणे माझ्यासमोर उभी ठाकलेली आहेत. पण विश्रांती घेण्यापूर्वी कर्तव्याच्या मार्गावर शेकडो मैलांचा प्रवास करणे माझ्यासाठी बाकी आहे. मग मला थांबून कसे चालेल? मनुष्य कुठे जन्माला येतो, कुठे कुठे जात राहतो आणि शेवटी कुठे जीवन संपवतो हे ज्याचे त्यालाच माहीत. आयुष्यात माणूस किती प्रवास करतो आणि किती करणार हे सांगणे कठीण आहे. अनेक अडचणींना तो तोंड देतो. जेव्हा तो भूतकाळ आठवतो तेव्हा आपण किती प्रवास केला याची त्याला जाणीव होते. या जगात एकट्यानेच यायचे आणि जायचे असते. जीवन फार सुंदर आहे असे म्हणतात, पण खरोखरच ते सुंदर आहे का? शिशु आणि बालवयातून युवावस्थेत आल्यावर जीवनातल्या खास खळग्यातून मार्ग काढावा लागतो. अज्ञानामुळे प्रवासात ठेचा लागतात, परंतु त्यामुळे शहाणपण येते. दरम्यान अनेक अनोळखी चेहरे ओळखीचे होऊन जातात. नातीगोती, मित्रमंडळी यामुळे प्रवास सोपा होतो. ज्ञान प्राप्त होते व अनुभवाच्या बळावर अंधारातूनही आपण रस्ता पार करू शकतो.